आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व क्रीडा खेळाडूंना अर्थातच 1 लाखाची महत्वाची टुर्नामेंट मंत्री चषक 2026 मोठा पर्व बीजीएम क्रिकेट क्लब आयोजित 1 लाख कॅश प्राइज असणारे या स्पर्धेचं द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती द्रविड हायस्कूलच्या ग्राउंडवरती रंगणारी महत्वाची टुर्नामेंट येत्या 4 जून पासून आपल्या भेटीला येते. आणि या स्पर्धेचं स्वरूप पाहतोय आपण. पश्चिम भागाच्या 8 टीम, पूर्व भागाच्या 8 टीम, त्यासोबतच ओपनच्या 8 टीम गावाच्या अशा पद्धतीनं आणि वाई शहरच्या 8 टीम अशा 4 लॉट आहेत. लगेच त्वरा करा आणि त्वरा करून आपण प्रत्येक भागातली म्हणजे एक टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. पश्चिम मधली जाणार आहे, पूर्व मधली जाणार आहे, वाई पूर्व त्यासोबतच सिटीची जाणार आहे आणि ओपनची देखील जाणार आहे. त्यामुळे 1 लाखाची स्पर्धा असणारी मानाची स्पर्धा आहे. पहा या स्पर्धेचं स्वरूप. वाई तालुक्यामधली मानाची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आहे, 1 लाखाची स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी वाई तालुक्याच्या बाहेरचे 2 आयकॉन कंपल्सरी असणार आहेत. 2 आयकॉन वाई तालुक्याच्या बाहेरचे आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये येणार आहात. अगदी पश्चिम भाग, पूर्व भाग, वाई सिटी आणि ओपन अशा पद्धतीची स्पर्धा. 1 लाखाची स्पर्धा आणि प्रत्येक भागाला 8च टीम मिळणार आहे. त्यामुळे त्वरा करा आणि अमोल सोनवणे किंवा बबडी बनकर यांच्याशी संपर्क साधा आणि आपली टीम निश्चित करा आणि निश्चितपणाने या टीमसाठी सहभागी व्हा. मंत्री चषक 2026 थरार भेटूया 4 तारखेपासून द्रविड हायस्कूलचं प्रांगण. सर्व संघांना विनंती आहे, मॅचेस तुमच्या वेळेतच होतील. इथून पुढच्या मॅचेसमध्ये कुठल्याही प्रकारचा टाइमपास चालणार नाही. तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, ओव्हर कमी केली जाईल. मॅचेस वेळ सुरू होतील, वेळ घालवला जाणार नाही. ग्राउंडमध्ये पंचांशी कोण वादविवाद करणार नाही. काय निर्णय ते अंपायर देतील ते फायनल राहतील. त्याचबरोबर आपण पाहत आहात ज्योती ज्वेलर्स बोईंज प्रस्तुत अखंड वाय तालुका क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे वाय प्रीमियर लीग पर्व पहिले सुंदर असे चाललेले सामने. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिम भागातला एक बुलंद आवाज, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आबिसर मांढरे यांचा तुम्ही आता या ठिकाणी आवाज पाहणार आहात.
ती खेळी करायची असेल ना तर अचूक तुमचा टप्पा असायला हवा आहे, नियंत्रण दिशेवरचं चांगलं असायला हवं आहे. परंतु फटकेबाजी करताना फुटवर्क आणि हेड पोझिशन खूप महत्त्वाची राहते आउटसाइड ऑफ स्टंप. खूप कमी खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या प्रकारचा खेळ खेळताना पाहायला मिळतात, कारण जास्तीत जास्त प्रयत्न असतो तो षटकार खेळण्याचा, मिड विकेट काव कॉर्नर या रिजनमध्ये टार्गेट करण्याचा. यावेळेला पहा शफल झाल्यात, फटका मात्र बसलाय, बॉल हवेमध्ये आहे, काचचा कॉल आहे आणि इथं मात्र काच टिपला जाईल आणि एक महत्वपूर्ण विकेट येईल. थांबवलाय जयेश यादव यांचा देखील खेळ. मानव देशमाने वन्स अगेन सेट ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये, सुंदर कॅच पकडलाय अगदी मिडॉनवरती. विक्की वानखेडे मांढरदेवगावचा आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, विके वानखेडे. त्याच्या माध्यमातून हा जबरदस्त कॅच, जरूर सनलाईटचा प्रभाव होता हा कॅच पकडण्याचा प्रयत्न करत असताना. आता मात्र क्रमांक 4 वरती आणखी एक वाई सिटीतून येणारे अनुभवी खेळाडू जावेद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील महाकाल 11 संघासाठी. फुलनगर वाई मधून बिलॉंग करणारे खेळाडू अगदी जावेद, अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. परंतु दुसरीकडे यंग टॅलेंट मात्र सुरुवातीच्या क्षणांमध्ये हवी ठरलाय. प्रभाव चांगला टाकलाय मानव देशमाने यांनी. खऱ्या अर्थानं मागचं पारडे बदलण्याचा प्रयत्न या षटकामध्ये निश्चितपणे झालाय. हो, यावेळेला अगदी सावध पवित्रा पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे, बॉलच्या दिशेने धाव घेतली जाईल तोपर्यंत एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न इथं करू दिला जात नाहीये, एका धावेवरतीच मानावं लागतंय समाधान. अगदी त्याबरोबरच षटक क्रमांक 2चा थांबलाय खेळ आणि 2 षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत 2 गडी बाद 10. 10 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. अवघ्या 2 सिंगल्स आल्यात या ओव्हरमध्ये. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे डंगरी 11 वाईचा हा खेळाडू मानव देशमाने यांची. आणि आता षटक क्रमांक 3 अमृतधारा 11 या संघाकडून घेऊन येत आहेत विकास जाधव. आणि आता मात्र डावकर हाताचे वेगवान गोलंदाज परतवडी गावचे विकास जाधव यांचा पर्याय निवडलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज असतील विकास जाधव. समोर मात्र आता जावेद स्ट्राईक अगदी स्वतःकडे ठेवली, पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क झालेत, परंतु आक्रमण चढवावं लागेल. धावांची गती वाढवणं ही गरज आहे आता संघाची. हो हो, काय बॉल हाताळलाय, अगदी थेट पायावरती आदळलाय. रनआउटची संधी जरूर आहे परंतु डायरेक्ट टीटी तर केला जात नाही आहे. सचिन काळे डीपमध्ये अगदी शॉर्ट फाईन लेग वरती तैनात आहेत, त्यांचा मात्र इथं नक्कीच ब्रेनफेड मुवमेंट पाहावं लागेल. संधी निश्चितपणे होती गणेश काका सावंत यांचा खेळ थांबवण्याची, परंतु मी म्हणेन समसूचकता दाखवली, कारण बॅकअप नाही आहे डीपमध्ये, खूप लांब आहे खेळाडू तो, परंतु चोरटी धाव जाण्याची देखील शक्यता होती आणि निश्चितपणे एक योग्य निर्णय मानावा लागेल. एक सिंगल आली जरूर लेग बायच्या रूपात. आता गणेश काका सावंत इज बॅक ऑन स्ट्राईक वन्स अगेन. आता आपला संपूर्ण अनुभव जो करिअर मधला आहे तो पणाला लावावा लागेल. संघ मालकाच्या भूमिकेतून सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेत. फुल टॉस यावेळेला अगदी लॉफ्ट केला, हवेमध्ये उंच भरारी घेतल्या बॉलनं. खेळाडू बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात इथं मात्र दूर राहतील. बॅकअप दिला जाईल मानवच्या माध्यमातून. 1 बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय. अगदी तोपर्यंत या फुल टॉस वरती 2 धावा लुटल्या जात आहेत. अगदी सनलाईटचा प्रभाव नक्कीच दिसतोय. अगदी रणरंत ऊन आणि या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं अगदी भरपूर उष्णता आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम खेळाडूंना मैदानामध्ये खेचून आणतंय. हो, यावेळेला आउटसाइड ऑफ अगदी कट करण्याचा प्रयत्न, किपरला देखील बीट केलं या बॉलवरती. निश्चितपणे संधी होती परंतु ती संधी इथं दवडली जाते. चांगला एफर्ट मी म्हणेन नक्कीच. बॅकवर्ड रिजनमध्ये चेंडू निष्ठून जाऊ शकला असता, चांगल्या पद्धतीने थांबवला. एक सिंगल आली आहे जरूर, परंतु पुरेशी ठरेल का? मोठा फटका अजूनही हे काही आलेला नाही आहे या मॅचमध्ये. अर्थात एक षटकार जरूर शरद यांनी खेळला, तदनंतर मात्र अगदी धावांचा तुटवडा पडलाय महाकाल 11 संघासाठी.
यावेळेला फुल टॉस अगदी लॉफ्ट केला, डीप विकेट का कॉर्नरमध्ये आशु मांढरे डीपमध्ये तैनात, वन बाउन्स चेंडूला फील्ड करेल, फेकी करून देईल तोपर्यंत एक सिंगल अंकित केली जाते. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अगदी निश्चितपणे थोडासे वेग कमी पाहायला मिळतो निश्चित, परंतु आता मोठे फटके येतील का पाहूया. आता डावखुरी आताच्या फलंदाजासाठी तितकंच मैदान हे पूरक ठरलेलं नाही आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना लेफ्ट हँडर बॅटरला करावा लागला आहे, कारण वाऱ्याचा झोत, वाऱ्याचा प्रवाह जो आहे तो अगदी उलट्या दिशेने वाहतो लेफ्ट हँडर बॅटरसाठी. पुन्हा एकदा पायावरती आदळला आहे, फ्लिकचा प्रयत्न आहे. LBW इथं अवेलेबल निश्चितपणे नाही आहे, जर असता तर अगदी नक्कीच पंचांनी विचार केला असता. या दरम्यान लेग बाईटची एक धाव येते जरूर. लेग बिफोर द विकेटची अपील इथं राखीव ठेवण्यात आली या मैदानावरती, या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाही आहे ती विकेट आपल्याकडं. एक धाव निश्चितपणे येते. धावा मात्र अगदी आपण पाहतो थोडं संत गतीने पुढे सरकतात. 16 वरती धावफलक पोहोचला. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. हो हो हो, वॉटर बॉल यार अगदी थेट शरीरावरती जणू डोक्यावरती आदळलाय. नक्कीच कन्कशन चेक करायचं पंचांना अगदी विनंती असेल. खेळाडू सोबत आपण चर्चा करा, काळजी घ्यायची खेळत असताना मैदानामध्ये. षटकाची सांगता निश्चितपणे झाली. अवघ्या 16 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ थांबलाय. अगदी खेळपट्टीची जर आपण चर्चा केली ना गणेश सर, थोडंसं स्टीप बाउन्स आहे. अगदी जर पाहिलं ठराविक एक रिजन आहे, त्या रिजनमध्ये 4 ते 6 मीटरच्या लेंथवरती टप्पा जर आदळला तर अगदी गुडलर स्पॉटवरून देखील अगदी खांद्याला समांतर उसळी मिळते बॉलला. 3 षटकांचा खेळ थांबला. नक्की ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटांचा वेळ अवधी दिला जाईल ड्रिंक्स ब्रेकसाठी. ड्रिंक्स ब्रेकमध्ये पाण्याची बॉटल तयार ठेवायची आहे. अगदी पहा आता अशोक मांढरे अप्पा 12व्या खेळाडूची भूमिका बजावतायत. मैदानाच्या आतमध्ये पाणी बॉटल घेऊन स्वतः दाखल झालेत. अगदी अनुभवी खेळाडू, परंतु इथं मात्र संघासाठी योगदान देत आहेत. क्रिकेटमध्ये हेच तर महत्त्वाचं आहे, संघाची बांधिलकी आणि एकजूट महत्त्वाची राहते क्रिकेटच्या या मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं माणसं जोडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सातत्यानं आपण अनेक समालोचकांना समालोचन करताना ऐकत असतो की क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं माणसं जोडण्यासाठी आपण खेळला जातो. खऱ्या अर्थानं अगदी क्रिकेटच्या माध्यमातून झालेली ओळख अगदी निरंतर आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत साथ दिली जाते. अनेकदा अडचणीच्या काळामध्ये जिथं आपल्याला खिशामध्ये असलेली रक्कम उपयोगी पडत नाही, तिथे खेळाच्या माध्यमातून जोडले गेलेले मित्र एका हाकेवरती उभे राहत असतात. आणि खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्तीचा हा खेळ, अगदी माणुसकी जपणारा खेळ, मैदानावरती अनेक विविध परिसरातील विविध माध्यमातील व्यक्तिमत्वांना एकत्र जोडणारा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि खऱ्या अर्थानं इथं सर्वांचं योगदान महत्त्वाचं राहतं. अगदी मग मैदानात खेळणारे 11 खेळाडू असोत की बेंचवरती बसलेले अगदी 15वा खेळाडू, प्रत्येकाचं योगदान संघासाठी महत्त्वाचं असतं. अगदी स्कोरबोर्डच्या जवळ असणारा 12वा खेळाडू देखील स्कोरबोर्डवरती त्याचं बारकाईने लक्ष ठेवणं हे देखील त्याचं काम तो अगदी तत्परतेनं पार पडत असतो. अगदी ड्रिंक्स ब्रेकमध्ये पाण्याची बॉटल घेऊन एखादा खेळाडू धावत असतो. एखाद्या खेळाडूला इंजरी झाली तरी त्यावेळेस तत्परतेने एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याचं सहकार्यासाठी, त्याच्या मदतीसाठी मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळतो. आणि ही बांधिलकी खऱ्या अर्थाने क्रिकेट आपल्याला शिकवतं. आता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 वाई सिटीतून बिलॉंग करणारे सिद्धनाथवाडी गावचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. अर्थातच क्रिकेटवरती तर प्रभुत्व आहेच, परंतु त्याबरोबरच अतिशय उत्कृष्ट असे कुस्तीपटू देखील, अनेक कुस्तीवीर त्यांनी या तालुक्यामध्ये आता घडवण्याचं काम देखील हाती घेतलंय. असे प्रमोद शिंदे गोलंदाजीसाठी तयार असतील षटक क्रमांक 4 मध्ये. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. समोर गणेश काका. आकुटाबाज बॉल यावेळेला पुल केला. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू वन बाउन्स होतोय फरार, सीमा पार, चौकार. 4 धावांसाठी जबरदस्त स्ट्रोक. मागणी तसा पुरवठा केला गेलाय, कारण आता येणारे अखेरचे 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कुठत संघासाठी बहुमूल्य योगदान देणं ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आता खऱ्या अर्थानं खांद्यावरती घेतली आहे संघ मालक गणेश काका सावंत यांनी. पहिल्याच बॉलती चढवला हल्ला, येतोय तो महत्त्वपूर्ण चौकार. धावफलकाला येतो आकार. 20 धावा धावफलकावरती. ट्वेंटी रन्स आर ऑन द बोर्ड. आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवरती. प्रमोद शिंदे यांच्यावरती दबाव टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जाईल. आता या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा कस लागणार आहे. डेथ ओव्हर्स म्हटलं ना की खऱ्या अर्थानं गोलंदाजाची खरी परीक्षा असते.
हो, यावरती मात्र डोक्यावरती आदळला बॉल. पुन्हा एकदा अगदी नक्कीच पंच चर्चा करतील खेळाडू बरोबर, परंतु त्या प्रयत्नात देखील अगदी संघावरचं समर्पण पहा. दुसरा धावेचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय. लेग बायच्या रूपात ही एक धाव जोडली जाईल जरूर. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद शिंदे, ॲग्रेशन पाहायला मिळत आहे. अर्थातच आपण टीम पाहतोय अमृतधारा 11 डॉक्टर अजित बाबर, सचिन काळे आणि त्याबरोबरच आप्पा मांढरे यांचा संघ. ज्योती ज्वेलर्स बुल्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगमध्ये मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरीकडे गणेश काका सावंत, नितीन शिंगटे सर आणि तसेच संदीप बाबा डेरे यांचा संघ महाकाल 11 मैदानाच्या आतमध्ये. दोन तुल्यबळ संघांमधली लढाई. स्ट्राईकवरती आता जावेद. जबरदस्त कटशॉट खेळलाय, परंतु अगदी कव्हर्समध्ये डीपमध्ये खेळाडू आहे तो पाठलाग करत असताना इथं मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या जातील. फेकी थोडीशी खराब झाली आहे. बॅकअप मात्र इथं दिला जाईल. 2 वरतीच थांबवलं जाईल. गणेश देवरासे तैनात आहेत अगदी कव्हर पॉईंटवरती. तिथून त्यांनी चेंडूचा पाठलाग केला आणि खऱ्या अर्थानं संघासाठी धावा वाचवल्यात. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. अगदी स्कोरिंग पार्टनर आपल्यासोबत आज सोहम खरे पुन्हा एकदा जोडले गेलेत. लॉफ्ट केला यावेळेला, अगदी लांबी पुरेशी मिळाली आहे. भिरकावून दिलाय डाऊन दी ग्राउंड, आउट ऑफ दी ग्राउंड. बदल आणि त्याचा सुरेख वापर, टायमिंग प्रॉपर आणि इथं मात्र चेंडू सीमा पार. येतोय षटकार. धावफलकाला चांगला आकार. 29 ऑन द बोर्ड. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह यूट्यूब वाहिनी अगदी प्रीतम लोखंडे सर आणि संपूर्ण टीम अर्थात कॅमेरामॅन भूषण फरांदे अगदी बऱ्याच काळानंतर आपल्यासोबत जोडले गेलेत. त्याबरोबरच मोहन जाधव सातत्यानं स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या टीमच्या माध्यमातून कॅमेरामॅनची भूमिका पार पाडत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, या मैदानावरती जे खेळाडू स्वतःला सिद्ध करतात त्यांना प्रसिद्ध करण्याचं काम करणारी स्पोर्ट्स ऑन लाईव्हची सोशल मीडिया टीम अर्थात नरेश एडिट्स यांचं देखील काम महत्त्वाचं. त्यांच्या रील्स जर तुम्हाला अगदी पाहायच्या असतील तर निश्चितपणे नरेश एडिट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. या दरम्यान मात्र हाफ ट्रॅकर फटका बसलाय. आशू मांढरे बॉलच्या खाली. इथं मात्र कॅच ड्रॉप झालाय. अंदाज चुकलाय. पुरेपूर फायदा उठवलाय जीवनदानाचा. 2 धावा तर आल्या. तिसरीचा देखील केलाय प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आणि इथं मात्र 1 सेबल आहे. 2 सेबल आहे. 3 मिल जाएंगे. जखम्यावरती मीठ चोळल्याचं नक्कीच केलं जात आहे काम. धावफलकाला आलाय आता अतिशय चांगला वेग. 32 वरती धावफलक पोहोचलाय. 16 धावा तर आल्यात आतापर्यंत. अजूनही बॉल या ओव्हरमध्ये 1 बाकी आहे. पंचांची भूमिका देखील अगदी कोणतीही स्पर्धा म्हटलं की महत्त्वाची राहते. अर्थातच पोतेकर संपाल्स पॅनल, अजित पोतेकर सर, अमित पोतेकर सर आणि त्यांच्या सोबतीला रवी चव्हाण सर हे पॅनल आणि त्याबरोबरच या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करणारा अनिकेत कामटे सरांचा आवाज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लावतोय. परंतु या दरम्यान अगदी आडावटा फटका खेळलाय. कावकॉर्नर रिजनमध्ये अगदी वाडीश लॉंगॉनवरती थोडासा ताळमेळामध्ये गडबड झाली आहे. इथं मात्र आउटफील्ड करते आपला चमत्कार. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये गणेश काका सावंत यांनी मात्र निश्चितपणे खेळलाय. या चौकारासह षटकाची सांगता होते. या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा आणि धावफलक पुढे सरकलाय 36 वरती. सर्वांच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, परंतु खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळ रंगवतात, मैदानाच्या आतमध्ये मंच सजवतात, परंतु या स्पर्धेला यशाचा कळस चढवण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात ते पडद्यामागचे आपले कलाकार अर्थात आपले आयोजक. ज्योती ज्वेलर्स भुईंज अर्थात त्यांच्या सोबतीनं भुईंज पोलीस स्टेशन मधील सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी अर्थातच सोमनाथ बल्लाळ सर, सागर मोहिते सर, नितीन जाधव सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याबरोबरच पूर्व विभागातील पंचक्रोशीतील सर्व संघ अर्थातच महालक्ष्मी क्रिकेट क्लब भुईंज, नवलाई क्रिकेट क्लब पाचवड, नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली, त्याचबरोबर अगदी ओझरडे वॉरियर्स आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या योगदानातून साकारला गेला हा स्वप्नवत सोहळा. अर्थातच आपण पाहतोय अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 अर्थात अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भैया भोसले आणि संपूर्ण टीमचं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी 16 संघ मालकांनी खऱ्या अर्थानं जी जबाबदारी घेतली आणि त्यातून खऱ्या अर्थानं खेळाडूंना संधी दिली या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये 360 डिग्री मैदानामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची. षटक क्रमांक 5 आता घेऊन येत आहेत अनुराज यादव, गुलमगावचा हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज. महाकाल 11 आता खऱ्या अर्थानं महाकाय धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील राहिलाय. 20 धावा तर 4थ्या षटकात आल्यात. षटक क्रमांक 5 आता काय घेऊन येणार आपल्या समोर. अनुराज यादव नवीन अगदी गोलंदाजा पर्याय निवडला गेलाय, गुळुमगावचा पर्याय. समोर मात्र आता जावेद आपला अनुभव पानाला लावतायत मैदानामध्ये संघासाठी, बहुमूल्य योगदान देतात 30+ खेळाडू. पहिला बॉल फटका खेळलाय समोरच्या बाजूला, जीवन वाडकर डीप मध्ये तैनात आहे. अगदी इथं मात्र चेंडू उसळी घेतोय, एक्स्ट्रा बाउन्स फिल्डरला चकवतोय. अगदी इथं मात्र चेंडू होतोय फरार, 1 बाउन्स. पुन्हा एकदा जस्ट ओव्हर फिल्डर साइड चौकार 4 धावांसाठी.
हे आउटफील्डचं वैशिष्ट्य निश्चितपणे अगदी नक्कीच येणाऱ्या काळात या आउटफील्डमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतील. अनेक च्या मेहनतीतून साकारलं गेलेले हे मैदान अगदी काही दिवसांपूर्वी अगदी जर आपण विचार केला असताना तरी तर मळीचा डोंगर पाहायला मिळत होता, परंतु विजय गायकवाड सर यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पंचक्रोशीतील सर्वांच्या मेहनतीतून खऱ्या अर्थाने हे मैदान साकारण्यात आलं. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे तालुक्यातील एक अतिशय चांगलं मैदान होऊन हे मैदान उदयास येईल यात शंका नाही आहे. इथं मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा तयार अनुराज. अगदी यावेळेला मात्र ग्लान्स केला. शॉर्ट थर्डमॅनवरती रनआउटची संधी आहे. डायरेक्ट तिथं होतोय का? येस, डेफिनेटली इट इज अ विकेट. OUT आउट. गणेश काका सावंत महाकाल 11 संघाचे संघ मालक यांना मात्र परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला माघारी. पंच काय निर्णय देतील अगदी निश्चितपणे पाहूयात. अगदी रेफरल केला जातोय कॅचसाठी. रनआउट साठी अगदीच रेफरल घेतला जातोय. हात लागलाय का कीपरचा हे देखील पाहिलं जाईल निश्चितपणे. बॉल लागल्यापूर्वी पंच आहेत तिसरे पंच आपल्यासोबत पोतकर संपायर्स पॅनल मधून निर्णय येईल. अगदी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. महत्वपूर्ण क्षण आहे. डेथ ओव्हर्स मध्ये आता हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. तोपर्यंत यानंतरची मॅच अगदी महत्वाची मॅच असणार आहे. क्रुशियल मॅच ग्रुप डी मधून समोर येणारे दोन संघ डॉक्टर सुमित पोळ यांचा संघ असेल स्वरा 11 त्यांच्या समोर अमोल वाडकर यांचा संघ असेल अयांश 11. दोन्ही संघाचे कॅप्टन अगदी टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल करणार आहोत. चला, स्वरा 11 कॅप्टन त्याबरोबरच अयांश 11 कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. येस, पंचांचा निर्णय येतो. इट इज अ विकेट. परतावं लागेल गणेश काका सावंत यांना माघारी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती दाखल होतील अगदी आता नवीन फलंदाज वाई सिटी मधून दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मराठे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. गणेश काका सावंत यांची जागा भरून काढण्यासाठी राहतील प्रयत्नशील. अगदी आता मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू घ्यावा लागतोय. वेळेची मर्यादा नक्कीच त्याचं उल्लंघन झालेलं आहे. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला पहिल्या 4 ओव्हरसाठी दिला जातो. अगदी 4 खेळाडू निश्चितपणे तुम्ही तैनात करू शकणार आहात. 30 सर्कलच्या बाहेरच्या बाजूला बाउंड्री रायडरच्या भूमिकेत. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगती पथावर पुढे घेऊन जात असताना अनुराज पाहायला मिळतील. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. एक चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती मात्र रनआउटच्या रूपात विकेट आल्या.
चला मॅच सुरू ठेवूयात, अतिरिक्त वेळ आता खर्च होणार नाही याची काळजी घेऊया. ओहो वॉट यॉर्कर यार, अगदी किपरला देखील बीट केलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू मात्र झालाय फरार. नशिबाच्या घोड्यावरती स्वार. संघाच्या धावफलकात ऍड होतील धावा 4. येतोय 22च्या रूपात हा चौकार. धावफलकावर धावा 44. 44 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. डीपमध्ये यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फेकी केल्यानंतर थोडीशी एक्स्ट्रा बाउन्स नक्कीच बॉलरच्या डोक्यावरून चेंडू पलीकडे, परंतु बॅकअप दिला जाईल. 2 धावा येत आहेत. 46 धावा धावफलकावरती दाखल. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. अगदी महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या षटकामध्ये. आता येणाऱ्या 2 बॉल्सवरती अक्षय मराठे यांचा खेळ. धावफलक अगदी सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा दिसत होत्या. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने वेग प्रदान केलाय धावफलकाला, निश्चितपणे चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक खऱ्या अर्थानं महाकाल 11 संघाचं. पुन्हा एकदा यावेळी यॉर्कर खोदून काढलाय. कीपरकडून मिस झाल्यानंतर मात्र इथं चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलंय. सिंगल अंकित केली जाईल. अगदीच 47 वरती पोहोचलाय धावफलक. आता मात्र अखेरच्या बॉलवरती अर्धशतकाची वेस ओलांडली जाईल का? आतापर्यंत आपण सर्वात कमी धावसंख्येचा बचाव होताना पाहिलाय अभय 11 या संघाकडून 35 धावांचा बचाव. अगदी आजच्या दिवसात जर विचार केला तर अभय 11 संघासमोरच खोड्यार माता 11 खानापूर या संघानं 47चा यशस्वी बचाव केलाय. महाकाल 11 या संघाकडे देखील गोलंदाजी लाईनअप तगडी आहे. लढाई लढली जाईल, निश्चितपणे लढली जाईल. हो, यावेळेस स्विचचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला नाही आहे, परंतु अगदी कव्हर्समध्ये थांबवला जातोय हा बॉल. प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून एक सिंगल अवघी येते या बॉलवरती आणि चपळता दाखवण्याचा प्रयत्न, परंतु इथं समयसूचकता अमित वरे यांनी दाखवले. रनआउटच्या रूपात अक्षयची विकेट टिपल्या आणि आता संघ मात्र थांबला 48 धावांवरती. विजयासाठी समीकरण 30 बॉल अमृतधारा 11 संघासमोर 49 धावांचा असेल. चला या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. स्वरा 11 कॅप्टन, अयांश 11 कॅप्टन, आपण अगदी टॉससाठी लगेच रिपोर्ट करायचं आहे. चला स्वरा 11 कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आहे. अयांश 11 कॅप्टन लास्ट कॉल असेल. इनिंग्स ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही तर जो कॅप्टन इथं उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही संघांसाठी सूचना असेल. इनिंग्स ब्रेक अर्थात पहिला बॉल सेकंड इनिंगचा डिले होण्यापूर्वी टॉस जर झाला नाही तर जो कॅप्टन मैदानामध्ये उपस्थित असेल टॉससाठी त्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. अयांश 11 स्वरा 11. लास्ट कॉल फॉर बोथ टीम्स कॅप्टन्स. अगदी नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर यांच्या माध्यमातून हा टॉस कव्हर केला जाईल. सर अगदी सन्मान्य आशुतोषजी चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले, तर त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. एका बाजूला कॅप्टन अयांश 11, समोर स्वरा 11. अगदी आपल्यापर्यंत माहिती आहे त्या शिवाजी पवार यांच्या माध्यमातून
मैदानाच्या परिसरामध्ये फणस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चितपणे तुमच्यासाठी उपलब्धता असेल. जर कोणाला हवे असतील तर निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अगदी स्टेजजवळ तुमच्याशी ते संपर्क साधतील. चला टॉससाठी कॅप्टन स्वरा 11 लगेच दाखल व्हायचं. आयांश 11 टॉस कबासच्या मंचावरती या. जिथे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सातारा अनिकेत कामटे सर टॉस कव्हर करतील. आशुतोषजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला असतील स्वरा 11 संघाचे कॅप्टन सोमनाथ मांढरे, तर त्याच्या समोर आयांश 11 संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. या दरम्यान अगदी बोथ टीम्स टॉस केला जातोय आशुतोष चव्हाण यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आहे स्वरा 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयांश 11 अमोल वाडकर यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरा 11 अर्थातच डॉक्टर सुमित पोळ यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. टॉस केला जातोय. कॉल असेल स्वरा 11 कॅप्टन सोमनाथ मांढरे यांच्या माध्यमातून हेड्सचा कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय आयांश 11 या संघानं. काय सांगाल, प्रथम काय आपण डिसिजन घ्याल? एक 5 मिनिटांनी डिसिजन देतो तुम्हाला. आयोजनाबद्दल काय सांगाल? निखिल हार्ड हिटर म्हणून जाणले जातात. या परिसरामधली पूर्व भागामधली महत्वाची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये वाई तालुक्यातल्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलं जात आहे. या संपूर्ण आयोजनाबद्दल आयोजन हे अतिशय सुंदर आणि चांगलं केलेलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. कारण एवढं असं 360 ग्राउंड आता आपल्या वाई तालुक्यात फक्त द्रविड आणि हेच ग्राउंड आहे आणि बावधनचं, पण ह्यांनी अतिशय सुंदर असं एवढं खडतर प्रवासातून पण ह्यांनी ग्राउंड सुंदर केले, त्याबद्दल आयोजकांचा आभार आहे. निश्चित आपल्यासोबत सोमनाथ मांढरे जो आहेत सातत्यानं या खेळाडूनं अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. बॉलिंग बॅटिंग जिथं संघाला गरज लागेल तिथं पुढे येणारा खेळाडू आहे. सोमनाथ सर, पूर्व भागातलं नियोजन आहे, एक मानाची स्पर्धा, लाखांच्या घरातली बक्षिसं आणि या आयोजन समितीची मेहनत, काय असेल भावना? नक्कीच मी आयोजनाबद्दल बोलेन, कारण की मी बऱ्याच टुर्नामेंट ह्या ग्राउंडवर खेळलेलो आहे आणि मला माहिती आहे की ह्या ग्राउंड मागं किती मेहनत घेतलेली आहे आयोजकांनी. कारण की पावसामध्ये, मागच्या पावसाळ्यामध्ये जेव्हा आम्ही रबर बॉलवर इथं खेळायचो त्यावेळेस ग्राउंडची परिस्थिती काय होती आणि आता जे तुम्हाला सुंदर ग्राउंड देत आहे त्याच्या मागचं फक्त मेहनत आहे आयोजकांची. त्यासाठी मी सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या टुर्नामेंटला सगळ्यांना शुभेच्छा देतो. निश्चित दोन्ही टीमचं आपण मनापासून धन्यवाद मानूया आणि बेस्ट लक फॉर बोथ टीम. स्वरा 11 विरोधामध्ये आयांश 11. चौथ्या मैदानामध्ये जिथं मॅच रंगली आहे, दोन्ही टीम्स तगडे आहेत, ती देखील मॅच इम्पॉर्टंट आहेत आणि अभिसर यांच्या मंत्रमुग्ध वाणीतून सर्वांनाच या ठिकाणी निश्चित आपण पाहतो प्रोत्साहित करण्यात येते. अभिसर, स्वागत आहे. धन्यवाद अनिकेत सर. अगदी टॉस तर झालाय, परंतु आता ही मैदानाच्या आतमध्ये जो रणसंग्राम रंगलाय, खऱ्या अर्थानं आणखी एक लो स्कोअरिंग मॅच म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीनं स्पर्धा पुढे सरकते, टार्गेट आहे 49 धावांचं डोळ्यासमोर. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. अर्थात टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच सातत्यानं लेदर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो आशिष मांढरे डंगरी 11चा आणखी एक महत्वपूर्ण क्रिकेटर. तर दुसरीकडे अमित वरे बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये टायमर लावला जातोय. अगदीच पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. षटक क्रमांक 1 शरद कोंडाळकर, रेणावळेचा आयकॉनिक सुपरस्टार. पहिलाच बॉल पुल केला, हवेमध्ये आहे, गॅप मध्ये आहे आणि अगदी दूर देखील सीमारेषेच्या पलीकडे दस्तक देतोय हा बॉल. थेट 6 धावांसाठी आशु मांढरेचा पहिल्याच बॉलवरती जबरदस्त वार, ठोकलाय तो षटकार. शरद कोंडाळकर पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. इथं मात्र आता रणनीती आखावी लागेल. पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलंय. टेक्निकली परफेक्ट खेळाडू आशिष मांढरे. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं फेन्सिबल क्रिकेट खेळत असताना त्याला आक्रमकती जोड कशी द्यायची हे या खेळाडूला चांगलं अवगत आहे. यावेळी मात्र बॅट चेस घेतली आहे. इथं मात्र डायव्हिंग एफर्ट व टक्क्याचार विलास गायकवाड स्लिप्स मध्ये तैनात. इथं मात्र जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती झाला वार, त्यावरती मात्र शरद कोंडाळकरचा पलटवार. यस, डेफिनेटली कॅच रेफर केला जातोय. वेदर इट इज अ क्लीन कॅच ऑर नॉट, तिसरे पंच अगदी निर्णय देतील, परंतु एफर्टसाठी मात्र निश्चितपणे 100 गुण आहेत. आणि त्याबरोबरच क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व ओझरडेगावचे आमचे सहकारी मित्र राम तांगडे यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. राम आणि श्याम ही अगदी सुप्रसिद्ध जोडी ओझरडेगावची ट्विन्स नक्कीच
सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी जोडी त्यापैकी राम तांगडे आपल्यासोबत जोडले जात आहेत. या दरम्यान निर्णय काय येईल पाहूया. महत्वाचा असणार आहे हा डिसिजन, कारण आशू मांढरे एक आक्रमक खेळाडू आहे. त्याला थांबवता आलं तर निश्चितपणे आत्मविश्वास महाकाल इलेव्हनचा गगनाला भिडेल. अगदी त्याबरोबरच चिंचोली गावचे एक प्रगतीशील शेतकरी, क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व हिम्मत बुवा पवार यांचं देखील आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी डिसिजन क्रुशियल आहे. नक्कीच थोडासा पेंडिंग नक्कीच ठेवला गेलाय. निर्णय येईल जरूर, परंतु महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळं अगदी शहानिशा संपूर्णपणे केल्यानंतरच तिसरे पंच हा निर्णय देतील. आणि यस, संपूर्ण शहानिशा केल्यानंतर इथं मात्र सांगितलं गेलं आहे, जस्ट नॉट अ ब्रिलियंट एफर्ट बट ब्रिलियंट कॅच ऑल्सो. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये टिपलाय झेल विलास गायकवाड यांच्या माध्यमातून जबरदस्त संपूर्ण समर्पण. आणि खरं कौतुक करावं लागेल ते आमचे कॅमेरामॅन भूषण फरांदे यांचं देखील. ज्या पद्धतीनं अशा क्रुशियल मुवमेंट्समध्ये कॅमेरावर खूप महत्त्वाचं राहतं. जेव्हा जेव्हा अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये अटीतटीचा निर्णय येतो ना, त्या वेळेस ती किती तत्परतेने बॉल टिपला गेलाय, किती तत्परतेने कॅमेराचा अँगल त्यावरती तिथं संपूर्णपणे फोकस केला गेलाय, हे देखील महत्त्वाचं राहतं. हे वैशिष्ट्य आहे स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या या टीमचं, भूषण फरांदेचं आणि मोहन जाधव यांचं. संपूर्ण टीम, टेक्निकल टीममध्ये प्रीतम लोखंडे यांचं देखील कार्य महत्त्वाचं निश्चित राहिलं आहे. या दरम्यान मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर मांढरदेव गावचा आक्रमक फलंदाज विकी वानखेडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. परंतु शरद कोंडाकर पहा या खेळाडूने दाखवून दिलाय. पहिला बॉल जरूर हाफ ट्रॅकर आला, षटकार फेकून दिला, त्यानंतर मात्र कमबॅक केला. अगदी पुढच्याच बॉलवरती मोठी विकेट टिपल्या. ही विकेट जितकी गोलंदाजाच्या नावावर आहे तितकीच त्यावरही जास्त त्या विकेटमध्ये योगदान खऱ्या अर्थानं शॉर्ट थर्डमॅनवरती अगदी जवळजवळ फ्लाइंग स्लिपच्या रूपात तैनात असणाऱ्या विलास गायकवाड यांचं पाहायला मिळतं. चला थोडं स्पीड घ्यायचं, घाई करायचे मित्रांनो. पंचांना देखील विनंती असेल, आपण आता थोडीशी गडबड करूया. अगदी अनेक सामने महत्त्वपूर्णपणे खेळवायचे आपल्याला, अन्यथा दुपारच्या सत्रात षटकं कमी करावी लागतील आज आयोजन समितीला. लीग स्टेज मधला आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी एकदा आडव्या बॅटनं खेळलाय, मिडॉफवरती खेळाडू तैनात, त्याच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय. थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा खेळाडू तैनात केला गेलाय. अगदी चेंडू थांबवलाय जरूर, परंतु सिंगल मात्र इथे कंप्लीट केली जाईल. अगदी क्षेत्ररक्षण आपण पाहतो, लॉंग ऑफ आहे, वाईड लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मायनस जाळं विणलं गेलंय. राऊंड द विकेट मारा, चेंडूला दूर ठेवला इथं. यावेळी मात्र अमित यांच्यापासून, अमित वरे कुसगावचा एक दर्जेदार आक्रमक फलंदाज, विकेट किपर बॅटर अशी त्यांची ओळख. परंतु त्यातून देखील फलंदाज म्हणून आयकॉनची भूमिका अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बजावत असताना पाहायला मिळतात. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची देखील ओळख आहे. या वेळेला फटका खेळला जेव्हा हवेमध्ये उंच उडालाय, जरूर लांबी किती मिळते, लांबी निश्चितपणे मिळाली नाही आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये विसावलाय. चेंडू बॅकअप दिला जाईल. अगदी वन बाउन्स फील्ड करेपर्यंत इथं मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. पॉवर प्ले आहे, त्यामुळे नक्कीच मर्यादा आहे क्षेत्ररक्षणाला. केवळ 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, परंतु थोडीशी घाई मित्रांनो नक्कीच करा, कारण पहिली 4 षटकं जर तुम्ही वेळेत नाही हाताळली तर 5व्या षटकात तुम्हाला आणखी एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागू शकतो. हो, यावेळेला फटका फसला. इथं मात्र संधी होती, जावेद बॉल पासून दूर राहिल्या. एफर्ट इथं चांगला गरजेचा होता. निश्चितपणे जीवनदान मिळालंय अमित यांना. सिंगल येते जरूर, अगदी त्याबरोबरच धावफलक
10 धावांवरती होत आहे स्थिर. आता मात्र येणारे 24 बॉलमध्ये 39ची गरज. या दरम्यान अयांश 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि कळवलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. तयार राहायचं दोन्ही टीम. यानंतर अगदी अतिरिक्त वेळ कोणताही दिला जाणार नाहीये. अगदी एकही क्षण न दवडता आपण ही मॅच संपल्यानंतर मैदानाचा ताबा फिल्डिंग टीम घेणार आहे याची नोंद घ्या. चला स्पीडअप घ्यायचं आहे. अगदीच अवघ्या 1 ओव्हरचा खेळ झाला, अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे इनिंग्समध्ये. 24 बॉल आणि 39ची अजूनही गरज आहे अमृतधारा 11 संघाला. षटक क्रमांक 2 आता कोणाच्या हातात सोपवलं जाईल हा मात्र प्रश्न डोळ्यासमोर आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथं मात्र येत आहे मांढरदेव गावातून जयेश यादव. षटक क्रमांक 2 साठी तयार. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अगदी विनंती असेल कॅप्टन महाकाल 11 थोडी घाई करूया. नक्कीच मॅच क्रुशियल आहे, महत्वाची मॅच आहे, परंतु त्यावरही महत्वाची वेळ आहे. आज वेळेत आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत कारण आज लीग स्टेजचा शेवटचा दिवस. उद्या नॉकआउट स्टेज आहे, उद्या सुपर 8 आणि सेमीफायनल फायनल महाअंतिम दिवस उद्याचा असणार आहे. आजच्या दिवसात लीग स्टेज आपल्याला यशस्वीरित्या कंप्लीट करायची आहे याची नोंद घ्या. जयेश यादव षटक क्रमांक 2 घेऊन निघालेत. समोर यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे अमित वरे यांनी. चला थोडं स्पीडअप घेऊया, घाई करूया. पुढचा बॉल अगदी दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. समोर अमित बॉन्ड. पहिलाच बॉल अगदी थोडेसे आतल्या बाजूला वळले, तिथून मात्र चेंडूला उचललाय आणि फेकून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडं चौकार. अप्रतिम टोला लगावला या वेळेला. अगदी जबरदस्त स्वीप शॉट मैदानाच्या आतमध्ये. जयेश यादव यांच्यावरती अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. अमित वरे बॉन्ड आपल्या या खास शैलीतील फलंदाजीसाठी ओळखले जातात. 14 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फुलटॉस. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला डीप स्क्वेअर लेग मध्ये. जावेद तैनात आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र इथं मोठी चूक. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र निसटून जातोय सीमारेषेच्या पलीकडं. आणखी मिळतील धावा 4. सुंदर असा चौकार. पुन्हा एकदा एक गुडघा वाकवला आणि स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हवेमध्ये खेळण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आहे. सेन्सिबली क्रिकेट खेळलं जातं. अगदी जास्त धावा बनवायच्या नाही आहेत. नजरेच्या टप्प्यामध्ये आहे धावफलक आणि त्याचा पुरेपूर अंदाज घेत असताना अमित आपला संपूर्ण अनुभव पणाला लावतात. 2 बॉल सलगचे 2 चौकार. जयेश यादव फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो, त्याच्यावरती मात्र प्रहार झालेत. आता कमबॅक कशा पद्धतीने केला जाईल पाहूया. हो यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. संपर्क मात्र नाही आहे. बॉल अगदी अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. गरजेचा होता हा डॉट बॉल अगदी कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. ज्या पद्धतीने सामन्याचं समीकरण आपण पुढे सरकताना पाहतोय. जयेश यादव यांचं येणारे बॉल निर्णायक ठरतील. हो इथं मात्र पुन्हा हाताळावं लागेल बॉल. हा दबाव निश्चितपणे आहे खेळाडूंवरती, परंतु जो खेळाडू हा दबाव झुगारून लावेल तोच खऱ्या अर्थानं विजयाच्या रथावरती स्वार होताना पाहायला मिळेल. क्रुशियल मॅच मैदानाच्या आतमध्ये डी ग्रुप मधली पहिली मॅच आपण पाहतोय. हो यावेळेला अगदी कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू मात्र दूर ठेवलाय. निश्चितपणे इथं मात्र येतोय हा डॉट. सलगचे 2 निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. पुन्हा एकदा यावेळेला हवेमध्ये खेळलाय फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू तैनात नाहीये. जरूर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाठलाग करेल, परंतु पुरेसा ठरणार नाहीये हा पाठलाग. पुन्हा एकदा चेंडू झालाय फरार. या षटकातला हा आलाय 3रा चौकार. अगदी 2 डॉट बॉल आले जरूर, परंतु तदनंतर मात्र या थोड्याशा आकुटप्पाच्या बॉलवरती घेतलाय खरपूस समाचार. धावफलकावर धावा 22. 22 ऑन द बोर्ड. अजूनही 27ची गरज आहे. खेळ बराच बाकी आहे. अगदी एका बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये आणि 3 षटके अंतातच. टोटल 19 डिलिव्हरीज आणि रन्स बनवायच्या 27.
यावेळेला मात्र आतली काढा शॉर्ट फाईन लेग वरती थांबवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. चेंडू थांबवला देखील जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आहे. डॉट बॉल येतोय त्याबरोबर षटकाची होते सांगता. थोडंसं निश्चितच सामन्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर महागडे षटक ठरलंय. 12 धावा या ओव्हरमध्ये देखील आल्यात. बावीसावा धावफलकावर आहे आता. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीमध्ये पर्याय निवडलाय. ओमकार वाडकर षटक क्रमांक 3 मध्ये. वैगाव गावचा खेळाडू अगदी चांगला बॉल हाताळतोय. फिरकीची जादू पसरवण्यासाठी ओळखला जातो. इथं मात्र अगदी पहिलाच बॉल हाताळला गेला. अपील उचलली गेल्या. बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र थेट विसावलाय शरद कोंडाळकर यांच्या हातामध्ये. विकी वानखेडे यांचा मात्र थांबवला जातोय खेळ. ओमकार वाडकर आपल्या फिरकीच्या जादूसाठी ओळखला जातो आणि त्याच्या माध्यमातून थांबवला गेला इथं विकीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मजा येईल. निश्चितपणे नवीन फलंदाज येणारा त्याच्या खांद्यावरती मदार असेल संघाची. बॅटिंगसाठी कोण उतरेल अगदी पाहूया आता. चला नवीन बॅटर थोडंसं स्पीडअप घ्यायचं, घाई करत मैदानामध्ये यायचं. विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये. परतवडीचे खेळाडू लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आत दाखल होतील. गोलंदाजीमध्ये तर निश्चितच प्रभावित केलंय, परंतु आता बॅटिंगमध्ये जबाबदारी मोठी आहे. अजूनही 27 धावा संघाला बनवायच्या तर 17 बॉलमध्ये, आणि ती जबाबदारी घेत असताना मैदानात दाखल होतील विकास. चला पंच सरना विनंती असेल थोडीशी घाई करा. अजूनही 5 मॅचेस आपल्याला सक्सेसफुली कंप्लीट करायचे आहेत. थोडीशी घाई करायची आहे. यावेळेला आखूटप्पाचा बॉल अगदी स्विचचा प्रयत्न अगदी आल्या पावली पहिल्याच बॉलवरती संपर्क मात्र होत नाहीये. निश्चितपणे इथं तयार होते ओमकार. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न यावेळी सक्सेसफुली एक्झिक्यूट केलाय. अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर निष्ठून चाललाय अलॉंग द कार्पेट. मैदानाला गुदगुला करत चेंडू सीमा पार येतोय चौकार. 4 धावा येतील. अगदी आजच्या दिवसामध्ये खेळत असताना सर्वच खेळाडूंना विनंती, आपण वेळेचं बंधन आहे, वेळेच्या मर्यादेचं आपण भान ठेवायचं आहे. अगदी एखादी विकेट गेल्यानंतर येणारा नवीन फलंदाज कोणताही अतिरिक्त वेळ न घालवता आपण मैदानात दाखल करायचं आहे. बॅटिंग लाईनअप तयार ठेवा. नेक्स्ट बॅट्समन इन कोण होणार आहे याची देखील आपण अगदी टीममध्ये रणनीती आखून ठेवा मित्रांनो, कारण आज वेळ खूप महत्त्वाचा आहे. आज लीग स्टेजमधील शेवटचा दिवस आहे. अखेरच्या काही सामन्यांसाठी ओव्हर्स देखील कमी केल्याची शक्यता आपल्याला नक्कीच लागू होऊ शकते. त्यासाठी आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. निश्चितपणे सहकार्य अपेक्षित आहे. ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहताय. पहिलं होईल व दिमागदार असं पर्व. पुन्हा एकदा यावेळेला स्विच हिट. यावेळेला मात्र अल्टी पलटी बॉल मारली आहे सक्सेसफुली. सीमारेषेच्या पलीकडे कलटी. बॅकवर्ड रिजन मध्ये हा चेंडू गलीमध्ये निष्ठून चाललाय 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग. अगदी विकास जाधव आलेत आणि विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. विकास साडी चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला ओमकार यांचा, परंतु इथं मात्र तो आपला अनुभव नक्कीच वापरला जातोय विकासांच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकतोय अगदी या 2 चौकारांसह. 30 धावा धावफलकावर. 30 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेला अगदी बॅटची एज घेतल्या मित्र. चांगल्या पद्धतीने शॉर्ट थर्डमॅन वरती थांबवला जातोय हा बॉल. अगदी येते या बॉलवरती एक सिंगल. स्ट्राईक रोटेट आणि आता
स्ट्राईक वरती दाखल अमित वरे बॉन्ड संघाचे कर्णधार आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. शेवटपर्यंत सामना खेचून नेत असताना पूर्णपणे स्ट्रॅटेजी बनवत संघाला विजय रथावर स्वार करण्याचा प्रयत्न अमित यांचा सातत्याने आपण पाहिलेला आहे अनेक स्पर्धांमध्ये. याही मॅचमध्ये अगदी तशीच काहीशी रणनीती पाहायला मिळते. ओमकार तयार असतील पुन्हा एकदा आपल्या फिरकीचं जाळं पसरवण्यासाठी. अगदी चांगला हाताळला बॉल पुढे टाकला. इथं मात्र घडतंय काय, अगदी चेंडूने घेतलाय थेट यष्टीचा वेध, अगदी बेल्सला केलंय गारद आणि अमित वरे पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र विकेट येते. ओमकार वाडकर जरूर या ओव्हरमध्ये आले 2 चौकार, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र त्याने केले चांगले पलटवार. 2 विकेट आल्यात आणि आता मात्र संघाच्या समीकरणात बदल होतोय. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ थांबलाय. धावफलकावर धावा 31 आहेत. चला नवीन बॅटर थोडीशी घाई करायची मैदानाच्या आतमध्ये. सोमेश्वरवाडीचे जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आत दाखल होतील. एक आक्रमक बॅटर. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच अगदी 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल, परंतु थोडी घाई करा मित्रांनो. वेळेचं भान आपण आज ठेवायचं आहे. आज सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026चं पूर्व विभागातील आयोजित पहिलंच पर्व आपण पाहतोय. अर्थात ज्योती ज्वेलर्स भुईंज आणि त्यांच्या सोबतीनं भुईंज पोलीस स्टेशन अर्थात त्यातील सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका यामध्ये राहिली आहे. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 18. 12 बॉल 18चा बचाव करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आता षटक क्रमांक 4 घेऊन येतील संघासाठी आणखी एक 40+ अनुभवी खेळाडू. 40+ ची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ज्यांनी गाजवल्या अर्थात प्रसन्न राजपुरे गोलंदाजीसाठी तयार. अगदी अनेक मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा, ज्यांच्या माध्यमातून भुईंज पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अगदी सन्मान्य आदरणीय नितीनजी जाधव अध्यक्ष यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांचं मोलाचं सहकार्य महत्त्वपूर्ण साथ या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. अनेकांच्या मेहनतीतून साकारला गेला स्वप्नवत सोहळा म्हणजेच भुईंज ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026. अगदी षटक क्रमांक 4 प्रसन्न राजपुरे. समोर यावेळेला विकास जाधव. फ्लिक केलाय, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. संधी कॅच येईल का? यस डेफिनेटली कॅच पकडला जातोय. विकास जाधव यांचा खेळ थांबवला जातोय. प्रसन्न राजपुरे आपला अनुभव पणाला लावलाय. लेग साइड रिजन टार्गेट करायला भाग पाडलं विकासला. वाऱ्याचा प्रभाव उलट्या दिशेने, इथं मात्र टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये आणि विकेट येते. चला नवीन बॅटर वेगाने दाखल व्हायचं. अगदी आतमध्ये वेळ कोणताही अतिरिक्त जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्यावरच खेळाडूंना सूचना असेल, ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर कंपल्सरी आपण कॉल करतोय. त्यावेळेस पाण्याची बॉटल तुमच्याकडे तयार ठेवा. ड्रिंक्स ब्रेकसाठी जास्त वेळ तुमचा वेळ दिला जाणार नाही. अवघे 2 मिनिटाचा वेळ ड्रिंक्ससाठी तुम्हाला दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रमोद शिंदे YCD मधून दाखल होतील बॅटिंगसाठी. संघ अडचणीत असताना आता मात्र येणारे 11 बॉल 18ची गरज आहे. प्रमोद शिंदे यांचा खेळ महत्वाचा राहील. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. जरूर त्यांच्याच गोलंदाजीवर 20 धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर संघ थोडासा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याची भरपाई करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आता 2 अनुभवी खेळाडू जे खऱ्या अर्थानं KVM क्रिकेट क्लबचे 2 महत्वाचे सदस्य, एकमेकांसोबत सातत्याने दैनंदिन जीवनात प्रॅक्टिस करणारे खेळाडू आज एकमेकांसमोर प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत पाहायला मिळतील. प्रसन्न राजपुरे समोर प्रमोद शिंदे. हो एक्स्ट्रा बाउन्स, जबरदस्त बॉल, जस्ट शॉट ऑफ अ गुड लेंथ. त्या टप्प्यावरचा बॉल खऱ्या अर्थाने या विकेटवरती स्टीप बाउन्स पाहायला मिळतो आणि तिथून मिळालेली उसळी खऱ्या अर्थाने फलंदाजाला गुड लेंथ स्पॉटवरून देखील चकित करून सोडते. आणि नव्यानं जे खेळाडू या मैदानावरती खेळतायत ना त्यांच्यासाठी निश्चितपणे ही खेळपट्टी म्हणजे एक भूलभुलैया म्हणावा लागेल. अगदी एखादा बॉल चांगल्या टप्प्यामध्ये आला तर फटके येत आहेत जरूर, परंतु जरासा तो टप्पा 4 ते 6 मीटरच्या लेंथवरती आदळला तर मात्र फलंदाज त्रस्त होतोय. यावेळेला पहा गती परिवर्तन, अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय डीप मधून. अगदी ओमकार येतील बॉलच्या दिशेने. चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवला जातोय आणि अवघी एक सिंगल या बॉलवरती केली खर्च.
स्ट्राईकवरती आता जगन्नाथ मांढरे आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावरती संघाला अनेक स्पर्धांमध्ये एक हाती विजय मिळवून देणारा हा खेळाडू या मॅचमध्ये देखील प्रयत्न नक्कीच केला जाईल. अगदी नवी मुंबईमध्ये त्याबरोबरच एका वाकराच्या स्पर्धांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जगन्नाथ यांना आपण करताना पाहिलेला आहे. यावेळेला पहा करेक्शन प्रॉपर झालाय, बिरकावून दिलाय हाफ ट्रॅकर, त्यावरती मात्र फटका प्रॉपर, जबरदस्त स्ट्रोक आउट ऑफ दी पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, बॅकफुट पंच, षटकार, 6 धावांसाठी. याच खेळाडूची चर्चा आपण अगदी केली, ज्या पद्धतीनं अनेक प्रतिस्पर्ध्यांच्या हातामधून खेचून आणलेले सामने जगन्नाथ मांढरे यांनी आपण पाहिलेले आहेत. अगदी तीच खेळ इथं देखील करण्याचा प्रयत्न राहिलाय. हो, यावेळेला मध्ये अगदी फक्त बॅटचा फेस ओपन केलाय, फ्लिक केलाय, मनगटाचा वापर करत असताना चोरट्या 2 धावा जोडण्याचा प्रयत्न आहे आणि त्यात यश देखील येत आहे. सेन्सिबली क्रिकेट खेळलं जात आहे. धावांची आवश्यक गती तितकी जास्त नाही आहे, प्रत्येक बॉलवर आक्रमकता आवश्यक नाही आहे. इथं मात्र सेन्सिबली खेळलं जातोय. 40 धावा धावफलकावरती लागतात. पुरेपूर अनुभव आपला पणाला लावला जातोय. 9ची अजूनही गरज आहे, खेळ अजून बराचसा बाकी. यावेळेला पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल आहे. यावेळी मात्र गगन भरारी घेतल्या, फटका आहे भारी, 6 धावांची ललकारी. जगन्नाथ मांढरेच्या बॅटचा डंका वाजतोय. जगात भारी जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये या नावाची चर्चा पुन्हा एकदा आपण करतोय. अवघ्या आता 3 धावा दूर. तब्बल 49,000 पॉईंट या खेळाडूसाठी खर्च केलेत अमृतधारा 11 न. 49,000 पॉईंट, अगदी 50,000 पॉईंटचं लिमिट होतं आणि हे पॉईंट का खर्च केलेत हे दाखवलं जात आहे मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं त्या पॉईंट्सला सार्थकी लावलंय. अवघ्या 3 धावांची आता गरज आहे विजयासाठी. 6 बॉल आणि 3ची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं. यानंतर अयांश 11 आपण बिल्डिंगचा निर्णय घेतलाय. कोणताही वेळ न दवडता या मागचा शेवटचा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर अगदी काही क्षणांचाच अवधी मिळेल तेवढ्या वेळात आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे अशी सूचना येते. 6 बॉल आता 3ची गरज आहे. रणनीती आता काय आखली जाईल, गोलंदाजीसाठी पर्याय काय निवडला जातोय. अनुभवी खेळाडूकडे वळले आता कॅप्टन शरद कोंडाळकर. खऱ्या अर्थानं आता जावेद यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला टीम अयांश 11 आपण रिपोर्टिंग करा, तयार राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखवायचं. दुसरीकडे स्वरा 11 आपण देखील सलामीची जोडी रेडी ठेवायची आहे. अगदी एक क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानात दाखल व्हायचं अशी सूचना येते. आज सर्वांचं खऱ्या अर्थानं सहकार्य अपेक्षित आहे. एका बाजूला डॉक्टर सुमित पोळ यांचा संघ असेल तर दुसरीकडे त्यांच्या समोर उभे टाकतील अमोल दादा वाडकर यांचा संघ अयांश 11. सहा बॉल 3ची मॅच. जावेद निघालेत समोर, प्रमोद शिंदे. एक महत्वपूर्ण बॉल हाताळला जाईल. पहिलाच बॉल अगदी बॅटची कडा घेतली, धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाय. सिंगल अंकित केली जाते, स्ट्राईक रोडेड होती आणि आता स्ट्राईक वरती दाखल जगन्नाथ मांढरे. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं 2 षटकारांसह या मागचं पारडे बदलण्याचं काम केलेलं आहे तो खेळाडू स्ट्राईक वरती दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ बाकी, 2 धावांचा बचाव. या खेळपट्टीवर खूप रेअर मुवमेंट आहे. जर ते करू शकले तर निश्चितपणे ज्योती ज्वेलर्स क्वीन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल जावेद यांचं. परंतु इथं संधी दिली जाणार आहे का? फुल टॉस वरती मात्र फुल टोन सुरू केलाय. मॅच फिनिश जगन्नाथ मांढरे यांचा ब्रँडेड हिट, क्लासिकल षटकार आणि त्याबरोबरच या मॅच मध्ये विजयाचा ठरला शिल्पकार. डॉक्टर अजित बाबर, आप्पा मांढरे आणि सचिन काळे यांचा संघ अमृतधारा 11 या मॅच मध्ये ठरले होते विजयी. आणि अगदी पहा सांगितल्याप्रमाणे अयांश 11 हा संघ कोणताही क्षण न दवडता मैदानाच्या आतमध्ये होईल दाखल. त्याबरोबरच या मॅचचा सामनावीर पुरस्कार आपण प्रदान करूया. चला अयांश 11 लगेच मैदानात दाखल व्हा. अगदी विनंती असेल आयोजन समितीच्या माध्यमातून. अगदी ज्या खेळाडूनं क्रुशियल मोमेंट्स मध्ये बॅटिंगसाठी आल्यानंतर मॅच फिनिश केली आहे, लाजवाब असे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. अगदी स्वतःच्या मनगडावरती विश्वास ठेवत असताना संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, 49,000 पॉईंटची लावलेली बोली सार्थकी लावणारे जगन्नाथ मांढरे हे ठरत आहेत सामनावीर पुरस्काराचे बहुमूल्य मानकरी.
अगदी प्लीज या आणि आपला पुरस्कार स्वीकारा. अयांश 11 यांना मात्र आता अखेरचा पुकार असेल, अगदी विनंती असेल आपण लगेच मैदानात दाखल व्हा. दुसरीकडे स्वरा 11 आपण सलामीची जोडी लगेच दाखल करा. अगदी यानंतरचे सामने, हा सामना निश्चितपणे 5 षटकांचा असेल, परंतु यानंतरचे दुपारच्या सत्राचे सामने 4 षटकांचे देखील खेळवले